महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असं आता म्हणावं लागेल, कारण महायुती जागा वाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याच जमाय। भाजप 28, शिंदे गट 16, अजित पवार गट 4 जागा लढणार अशी शक्यता वर्तवली जाते। महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणं बाकी। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। नक्कीच जर आपण बघितलं सुवर्ण, तर महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झाला असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण की एकीकडे 32 सीटसाठी आग्रही असलेली बीजेपी 28 सीट पर्यंत जी आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये उतरू शकते, तर दुसरीकडे शिवसेना 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा 4 जागांवर जो आहे तो निवडणूक लढू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। एकूण जर बघितलं तर काल रात्री उशिराची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झाला असल्याचं मत सध्या वर्तवण्यात येत आहे। साधारण 2 फॉर्म्युल्यावर चर्चा झाली होती, मात्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यामध्ये 28-16-4 चा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झाला असल्याची देखील माहिती मिळते आहे। आणि अजित पवार गटाला ज्या 4 जागा मिळालेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी आता अजित पवार गट जो आहे तो नाराज असल्याचं देखील कळतं आहे, आणि त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा जी आहे ती अमित शहाची भेट जी आहे ती अजित पवार यांनी आज घेतलेली बघायला मिळते आहे। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहे। मात्र 28-16 आणि 4 जो फॉर्म्युला आहे तो अमित शहा यांनी जो आहे तो निश्चित केला असल्याची माहिती मिळते आहे, आणि हा फॉर्म्युला जो आहे तो येत्या 2 दिवसामध्ये दिल्लीत पाठवणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी वैदेही। तर 28-16-4 असा फॉर्म्युला सध्या तरी अमित शहा यांनी निश्चित केल्याचं कळतंय, मात्र अजित पवार गट 4 जागांवर नाराज असल्याचं कळतंय।